नमस्कार, मी ऐश्वर्या देशमुख श्रीराम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पंढरपूर तालुक्यातील खळबळजनक घडामोडीकडे आपण वळूयात. पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालय खाजगीकरण केले आहे. मनोज सुत्रे यांनी यांचा भोंगळ कारभार. नाईक तहसीलदार मनोज सुत्रे स्थानिक अधिकारी असल्यामुळे तहसील कार्यालयाचा मालक आहे असे समजता वाळू, मुरुम, माती, अवैध खडी, किरचल व शेतकऱ्यांना दमदाटी करणे असे धंदे मनोज सुत्रे करत आहे. माझे नाव पांडुरंग जनार्दन यालमार, राहणार बंडी शेगाव, तालुका पंढरपूर. मी फेरफार नंबर 9833 वरती तक्रार दाखल केलेली होती. तक्रार प्रकरण बंडी शेगाव मंडळाधिकाऱ्यासमोर चालू होतं, परंतु सदरच्या प्रकरणाची मला कसलीही पूर्वसूचना न देता ते निकाली काढलेलं आहे आणि त्याची 7/12 दप्तरी नोंद झालेली आहे. सदरचं प्रकरण हे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी निकाली काढल्याचं लक्षात येत आहे. कारण त्यावेळेला मी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. नायब तहसीलदार मनोज सुत्रे यांनी मला याबाबत दम देऊन, तू आत्मदहन करून काय करणार आहे, आम्ही तुझं काय असेल ते बघून घेऊ, असं हे करून खालील कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून माझी केस त्यांनी परस्पर निकाली काढलेली आहे. यामुळं माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्या उतार्यामधून, त्या गटामधून माझा रस्ता होता आणि त्याबाबत अपिलाला मला कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही. याबाबत तलाठी मंडळाधिकारी यांना विचारलं असतं उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. मला त्याबाबतची सूचना किंवा जी काय निकालाची समज आहे ती मिळालेली नाही. आता म्हणले बघू काय करता येतं आहे का, परंतु अद्याप त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यामुळं माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय मनोज सुत्रे नायब तहसीलदार यांनी जाणून बुजून केलेला आहे असं मला ठामपणे खात्री आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की तहसीलदार मनोज सुत्रे आपल्या पदाचा गैरवापर करून हुकुमशाही करत आहे. हे सगळं वातावरण बघून असा प्रश्न पडतो आहे की ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे. बघत रहा पंढरपूर तालुक्यातील रोजच्या अपडेटसाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे न्यूज चॅनल श्रीराम न्यूज.